दापोली शहरातील कोळंबा आणि परिसरात एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मैला वाहून पंचायत समिती परिसरातील घरांपर्यंत पोहोचला। यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। डोंगर उत्खनन करून उभारण्यात आलेल्या 3 सदनिकांच्या या इमारतीला गंभीर धोका त्यामुळे निर्माण झाला आहे। चुकीचे बांधकाम केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। नमस्कार, मी प्रशांत शंकर जाधव। दिनांक 30 जून रोजी रात्री 8:30 वाजता जो एक प्रचंड असा आवाज आला, त्या आवाजाला आम्ही घरातले इतके घाबरलो की झालं काय हे आम्हाला क्षणात काही कळलं नाही। परंतु मी दरवाजा उघडून बाहेर आलो, बघतोय तर शहाबुद्दीन चिपळूणकर यांच्या मालकीची बिल्डिंग अक्षरशः त्याचा म्हणजे जो काय ह्याचा टाकी आहे, टाकीचा सांडपाण्याची टाकी आहे, तिचा स्फोट झाला। स्फोटचा आवाज इतका प्रचंड होता आणि पाण्याचा लोंढा, ती मुळात टाकी 40x20 एवढी प्रचंड मोठी मैलाची टाकी, तो मैला संपूर्ण माझ्या घरात शिरला। आम्हाला इतका नाहक त्रास झाला। मी वारंवार नगरपंचायतीची पत्रव्यवहार करतोय, परंतु नगरपंचायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय। ह्याचा अर्थ असं होतोय की बिल्डरची हुकूमत आहे दापोली नगरपंचायतवर। आम्हाला त्रास होतोय। माझं संपूर्ण कुटुंब एक 50 फुटाच्या अंतरावर आहे, हे बघू शकता आपण। त्यानंतर माझी पूर्ण भावकी आहे। आम्हाला कायम त्रास होतो आहे। नगरपंचायत मी कायम वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा गेल्या वर्षी 6 महिन्यापूर्वी मी मुंबईत दखल केली। त्यानंतर नगरपंचायतीने थोडाफार त्यांना नोटीस देऊन एक साधा डागडुगी करून घेतली, परंतु मी सावके साहेबांना वारंवार बोलून सुद्धा त्यांना मी सांगत होतो की आज ना उद्या ते कोसळणार, आणि तो दिवस काल आला आणि ह्याचा नाहक त्रास मला होतोय। तर माझं असं म्हणणं मागणी आहे की सदर इमारत जर अनलिगली असेल तर माझ्या माहितीनुसार तिला कोणतीही ओसी नाही आहे, जर नसेल तर डिस्पोजल करावी, ही माझी मागणी आहे। तर माझं एक सरकारकडे मागणी आहे, आत्ता जी नगरपालिका प्रशासन आहे त्यांच्याकडे माझी विनंती करून माझी मागणी आहे की सदर सविधिका त्याच्यामध्ये 12 फ्लॅट धारक राहतात, ते बघू शकता। आज त्यांच्याही जीवाला नाहक त्रास आहे, म्हणजे त्यांना कधीही ती इमारत कोसळू शकते। पाहू शकता त्याचं बांधकाम काय दर्जाचं आहे, एक पावडा लावला तरी ते पडू शकतं, इतकं निकृष्ट दर्जाचं बांधकाम। बरं, त्यांच्याबरोबर माझ्या घरातली फॅमिली ह्यांनाही जीवितहानीची जी धोका आहे, ती इमारत कधीही कोसळू शकते। तर तुम्ही प्रशासनाने लवकरात लवकर त्या इमारतीकडे लक्ष द्यावं। नाही दिलं तर 15 ऑगस्टला माझ्या कुटुंबासकट, माझ्या मुलांसकट आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। याला प्रशासन जबाबदार राहील। जर नगरपंचायतीने कठोर कारवाई नाही केली तर मी येत्या दिवसात फार मोठं प्रचंड उपोषण करीन, आमरण उपोषण करीन। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करीन। याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील। सदर इमारतीचे संरचनात्मक स्थैर्य धोक्यात असल्याने ती कोसळण्याची भीती परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे। ही इमारत कोसळण्याच्या भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। या इमारतीच्या सुरक्षेची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे। घटनेची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष कृपा घाग यांनी धोकादायक इमारतीची पाहणी केली। त्यांनी संबंधित घटनेची तातडीने चौकशी करून कठोर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। या घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे। नमस्कार, मी अंकिता जाधव बोलते। आमच्या इथे इमारतीमध्ये बाजूला टाकीचा स्फोट झाला। सगळं मैला सगळं आमच्या खाली घरामध्ये आलं। इथे सगळं सांडपाणी वगैरे सगळं हे आम्हाला ह्या टाकीपासून खूप धोकादायकच आहे असं। आणि कधी पण म्हणजे काही कालानंतर ही इमारतसुद्धा पडू शकते। आम्हाला ह्या इमारतीचाही पण धोका आहे, ह्याची तुम्ही सर्वांनी दखल घ्यावी, आमची एवढीच विनंती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।